पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये तयार झालेल्या जोगेश्वरी पूर्वमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने मराठी आणि कोकणवासियांचे प्राबल्य आहे. साधारणपणे 1,40,000 मतदार मराठी आणि कोकणवासी आहेत. येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने मतदारांत मोठी नाराजी असल्याचे चित्र आहे. त्याचा फटका शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना बसू शकतो. लोकसभेत जोगेश्वरी पूर्वमध्ये रवींद्र वायकर 11 मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे ही लढत अवघड आहे. शिंदे सेनेला टक्कर देण्यासाठी उद्धव सेना सज्ज झाली आहे. मनीषा वायकर यांच्या विरोधात उद्धव सेनेचे अनंत नर हे मैदानात उतरले आहेत. अनंत नर हे 2012 ते 2022 पर्यंत नगरसेवक होते. मनसेचे भालचंद्र अंबुरे आणि वंचितचे परमेश्वर रणशूर सुद्धा रिंगणात आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे. रवींद्र वायकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याशी एकजुष्ट राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे वायकर यांना घेरण्यासाठी उद्धव सेना सज्ज झाली आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची चांगली साथ मिळण्याची अपेक्षा आहे. गेली 35 वर्षे रवींद्र वायकर हे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मात्र जोगेश्वरीतील अनेक प्रश्न सुटले नसल्याची नागरिकांची खंत आहे. मनीषा वायकर यांना लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव नसला तरी वायकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अनंत नर हे घरोघरी आणि रोड शोद्वारे प्रचार करीत आहे. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेचे अमोल कीर्तीकर यांचा टपाल मतमोजणीच्या जोरावर शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी पराभव केला. कीर्तीकरांना जोगेश्वरी पूर्वेत 83,409 मते मिळाली. वायकर यांना 72,118 मते मिळाली. कीर्तीकर यांना 11,391 मतांची आघाडी मिळाली होती.